Next one is conditions for obtaining well defined and steady interference pattern. आता आपण जे यंग्स डबल स्लिट एक्समध्ये पाहिलं, दोन वेव्ह जे दोन वेव्स डिफरंट सोर्सपासून येणाऱ्या मिक्स होतात आणि इंटरफरन्स होतो. तर इंटरफरन्स जे आहे हे इंटरफरन्स होण्यासाठी काही कंडिशन्स आहेत. ह्या कंडिशन्स सॅटिस्फाय झाल्यानंतरच हा इंटरफरन्स होतो. त्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स, पहिली कंडिशन आहे द टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहेरंट. तर ज्या दोन लाईट सोर्सपासून जी लाईट इमिट होणार आहे वेव्स, ते दोन सोर्स कोहिरंट पाहिजे. कोहिरंट म्हणजे काय, दोन सोर्समधून इमिट झालेली वेव्ह जे आहे ह्या वेव्हचा फेज डिफरन्स हा कॉन्स्टंट पाहिजे. कॉन्स्टंट फेज डिफरन्स किंवा झिरो फेज डिफरन्स याला आपण काय म्हणतो, कोहिरंट सोर्सेस. टू सोर्सेस मस्ट बी कोहिरंट. सेकंड कंडिशन आहे द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. आता दोन्ही लाईट सोर्सपासून येणारी जी वेव्ह आहे त्यांची वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी आहे सिंगल वेवलेंथ सिंगल फ्रिक्वेन्सी, म्हणजे मोनोक्रोमॅटिक. मोनो म्हणजे सिंगल, सिंगल वेवलेंथ सिंगल फ्रिक्वेन्सी. थर्ड कंडिशन आहे द टू इंटरफेरिंग वेव्स मस्ट हॅव द सेम ॲम्प्लिट्यूड. तर दोन्ही जे आहेत दोन्ही वेव्हची ॲम्प्लिट्यूड जे आहे ऑलमोस्ट इक्वल किंवा दोन्हींची सेम ॲम्प्लिट्यूड इक्वल ॲम्प्लिट्यूड पाहिजे दोन्ही वेव्हची. द सेपरेशन बिटवीन द टू स्लिट्स मस्ट बी स्मॉल in comparison to the distance between the plane containing the slits and the observing screen. तर दोन सोर्सेस जे आहेत S1 आणि S2 स्लिट्स यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे हे स्मॉल पाहिजे ॲज कम्पेअर टू दोन सोर्स आणि स्क्रीन डिस्टन्स जे कॅपिटल D ह्याच्यापेक्षा हे डिस्टन्स व्हेरी स्मॉल पाहिजे. दोन सोर्सेसमधलं, दोन स्लिट्समधलं S1 आणि S2 जे आपण जे सोर्सेस घेतो ते दोन सोर्स जे आहेत त्या दोन सोर्समधलं डिस्टन्स हे स्मॉल पाहिजे ॲज कम्पेअर टू कॅपिटल D. दॅट इज कॅपिटल D मीन्स डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस अँड स्क्रीन. द टू स्लिट्स शुड बी नॅरो. आता दोन जे स्लिट्स आहेत S1 आणि S2 ह्या स्लिट्सची विड्थ जे व्हेरी स्मॉल पाहिजे, नॅरो पाहिजे दोन्ही स्लिट्स, ज्याच्यामधून लाईट वेव्स बाहेर येतात. दॅट इज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणजे काय सोर्स ॲक्ट होतात त्यांची विड्थ जे कमी पाहिजे, छोटी पाहिजे, त्याला आपण नॅरो म्हणतो. द टू वेव्स शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. तर दोन्ही वेव्ह जे आहेत एकाच स्टेट ऑफ पोलरायझेशनमध्ये पाहिजेत. एकाच स्टेट ऑफ पोलरायझेशन म्हणजेच काय, दोन्हीचं प्लेन ऑफ पोलरायझेशन्स एकाच डायरेक्शनमध्ये पाहिजे. दोन्ही वेव्ह जे आहेत एकाच डायरेक्शनमध्ये प्लेन ऑफ पोलरायझेशन असतील तर त्या वेव्ह त्याचं इंटरफरन्स होऊ शकतं. तर ह्या ज्या 6 कंडिशन्स आहेत ह्या 6 कंडिशन्स सॅटिस्फाय झाल्यानंतरच इंटरफरन्स होत असतं. आणि ह्या 6 कंडिशन्स सॅटिस्फाय करण्यासाठी यंग्सनं जे काही एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट केले आहे त्या एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटमध्ये 6 कंडिशन्स सॅटिस्फाय होतात. म्हणजे दोन जे सोर्सेस घेतलेत त्यांनी ते क्लोज घेतले आहेत, नॅरो घेतले आहेत, त्यानंतर सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन आहेत, मोनोक्रोमॅटिक आहेत, कोहिरंट आहेत. ह्या ज्या कंडिशन्स आहेत या सर्व कंडिशन्स सॅटिस्फाय करण्यासाठी ते जे एक्सपेरिमेंट केलं आहे त्या एक्सपेरिमेंटमध्ये जे अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट ह्या 6 कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठीच आहे. आणि त्या एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटमध्ये 6 कंडिशन सॅटिस्फाय होतात आणि 6ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यामुळं त्या दोन वेव्ह जे आहेत त्या दोन S1 आणि S2 सोर्सपासून येणाऱ्या लाईट वेव्ह जे आहेत ह्या लाईट वेव्ज मिक्स होऊन आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळतो. आणि कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळे आपल्याला ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस आणि बँड्स हे आपल्याला स्क्रीनवरती मिळतात ह्या 6 कंडिशनमुळं. आणि हे यंग्सनं आपल्या एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटमध्ये ह्या 6 कंडिशन सॅटिस्फाय केले आहेत. आणि ह्या इफ दीज 6 कंडिशन सॅटिस्फाय देन अँड देन ओनली इंटरफरन्स टेक्स प्लेस, अदरवाईज नॉट. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.